हर्षल आमचा आज एक रेसिपी बनवतोय नवीन, शेवटपर्यंत बघा. मग सांगाल तो कशी वेळ आली ती काय बनवते ते नंतर दाखव. काय मारे बिस्किट एक पुडा फोडला नाही, मिक्सरमध्ये बारीक करणार. दुसरा त्याला घरी ठेवलेला आहे, सुट्टी दिली, सुट्टी शाळेत. राहू देते होतील चुरा मिक्सरमध्ये. आता हे मिक्सरमध्ये बारीक करून घेतले मारे बिस्किट. याच्यात आता आपण वेलची पावडर टाकतोय, 1 चमचा भर. आता मिक्स थांबला थांब. नाही आता भिजवून घ्यायचं आहे, थोडं थोडं दूध टाकून दुधाने. हे बघ इकडे बघ. असं थोडं थोडं दुधात भिजवून घ्यायचं. जसं दूध लागेल तसं घ्यायचं. थोडं थोडं टाकायचं लागेल थोडं. झाला पीठ झालं त्याचं. पीठ झालं. मग नंतर काय करायचं, गोल गोल बनवायचं, गुलाबजामुन साखर. आणि मग टाकायचं. हे बघ. थांब रे. आपला गोळा करून जरा पिठासारखा थोडा वेळ ठेवायचा असंच. हे थोडा वेळ तोपर्यंत आपण पाक करून घेऊया. हां चला. ते पाणी 1 प्याला घेतलं. आपण साखरेचा पाक बनवते. तुम्हाला टायटलवरून कळणार आहे, कळलंच असेल काय बनवते ते. आई काय बनवते ते कळलं असेल. हे बघा साखर. पाक करून घ्यायचं मस्तपैकी. साखर काढून घ्यायची चांगली. आता हे बघा पाक कढतोय, पाक होतोय तोपर्यंत आपण त्याचं गोळा करून घेऊया. गोळे करून घेऊया. म्हणजे गुलाबजाम बनवायचे का मला त्याचं. ते आईने सिक्रेट फोडून टाकलं. टायटलवरून करून घ्यायचं. मस्त. दुसरी काही वस्तू घालायची काय गरज नाही. थोडी वेलची पावडर टाकली ना. आणि विकत प्रीमिक्स आणायची गरज नाही. ह्याचे छान गुलाबजाम होतात. हर्षल आमचा बोलला आम्ही घरी आहे ना, काहीतरी आई बनवूया आपण. बनवूया चला. झोपत नाही तो, त्याला झोप येत नाही. हे सगळे आपण असे गोळे आता करून घ्यावे. हे बघा आता पाक तयार झाला. साखरेचा पाक तयार झाला. इकडे आईने कढई ठेवली आहे. तेल पण टाकले. तेल आता गरम होत आलंय. थंड व्हायला. हे आता आपण हे गुलाबजाम आता तळून घेणार आहोत. तेल तापलं बाय. तापत आलं.
आणि ते मंद गॅसवरच तळायचे. गॅस मोठा नाही करायचा. हे गरम तेल झाले का बघण्यासाठी आईने टाकले. हे टाकला छोटा गोळा करून हे बघा. टाकला आता. आता आपण गुलाबजाम सोडून घेऊ. गुलाबजामुन बस. शेकलं ते शेकायला काय टाईम नाही लागत त्याला. हा झाले तयार. हे काय शिकले बघ. हे काय. बघा हे मस्त लाल लाल हे बघा. गोल्डन कलर. गोल्डन कलर येईपर्यंत ते तळायचे. थंड झालं म्हणजे पाकात सोडायचे. साखर टाकली याच्यात. हो साखर टाकली. गॅस बारीकच ठेवायचा आहे बघा. गॅस कमी करायचं. गॅसची ज्योत बारीकच आहे. मंद गॅसवर तळून घ्यायचं. फुटत नाहीत काय नाही बाजूला काय. हो, गरम आहे तो. चल. जसेच्या तसे आहेत ते बघा. फुटत भेटत नाही ना अजिबात. नाही हे काय. मस्त. बाजूला इथे. दाखव एक दाखव. रिशलला घाई झाली खायची. थंड होईपर्यंत नाही ठेवायचं आहे तो. पाक जरा थंड व्हायला हवा. हे पण थोडं थंड झालं म्हणजे पाकात टाकायचं. बस झालं. गॅस बंद करते मी आता. बस झाले. हे बघा ते आपले गुलाबजाम तळून झाले. आपल्या आता ते थोड्या वेळाने याच्यात टाका. साखरेच्या पाकात सोडाय. थंड होईल. हे बघा आता पाक थंड झालाय. आपण पाकात टाकून आता हे थोडा वेळ राहू दे. ते मुरू दे पाक चांगला. थोडा वेळ पाक फुगला मुरला ना त्याच्यात मग दाखवूया. मग दाखवूया आपण. हे बघा माडी बिस्किट पासून बनवलेलं गुलाबजाम कसा झाला, कसं वाटलं ते आम्हाला कमेंट करून सांगा. बोल कसा झाला बघ. रेसिपी कशी वाटते ते सांगा. मस्त. बोल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. बाय.